फायनली जंतर मंतरवर आज प्रोटेस्ट होणार आहे. सकाळी 9 वाजतापासून रॅली निघणार आहे आणि हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा प्रोटेस्ट भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय ठरेल की आजही न्यायव्यवस्था जिवंत आहे. हा प्रोटेस्टमध्ये जाती धर्म कुठलाही पॉलिटिकल पार्टीज आणू नका. हा प्रोटेस्ट फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे. आज जे काही पेपरफुटी होत आहे त्याची जिम्मेदारी कोणीच घ्यायला तयार नाही. जे घ्यायला पाहिजे, जे सरकारची जिम्मेदारी आहे, सरकारच्या नेमलेल्या मंत्र्याची जिम्मेदारी आहे, त्यानं घ्यायला पाहिजे, ते घेत नाही आहे. आपण फक्त त्यांना आठवण करून देतो की आम्ही तुम्हाला निवडून याच्यासाठी दिलं आहे, तुमच्या हाती आम्ही आमच्या मुलांचं आमचं भविष्य याच्यासाठी दिलं आहे की आम्ही तुमच्यावर विश्वास करतो. मला वाटते पंतप्रधान मोदींनी तो विश्वास तोडू नये. मी स्वतः मोदीजीची एका टायमाला कट्टर समर्थक होते, पण आता माझा विश्वास तुटत चालला आहे त्यांच्यावरून. कारण की हे जे काही चाललं आहे ना, हे बरोबर नाही आहे. खरंच देश हुकुमशाहीकडे चालला असं वाटतं आहे, असं वाटायला लागत आहे. जे सोनम वांगचूक सरांना उपोषणाद्वारे उपोषण करत असताना त्याला जसं उचलून नेलं, ते अतिशय वाईट होतं. ते साफ डेमोक्रेसीची हत्या होती, है ना. मेलं तेव्हाच. तर मला असं वाटते की आजचा जो दिवस आहे खूप महत्त्वाचा आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी आहे, जे विद्यार्थी अभ्यास करून शहीद झाले, है ना, असं मी म्हणणार. तर आपल्याला फक्त एवढी जाणीव असू द्या की ही प्रोटेस्ट शांतीपूर्वक झाली पाहिजे आणि आपण जे जाऊ शकलो नाही तरी पण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना प्रोत्साहित करूया की सपोर्ट करा आपल्या भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी, आपल्या लेकरांसाठी, है ना, आपल्या लेकरांसाठी. आणि हे जे आपल्यासारख्या आईवडिलांनी त्यांचे सोन्यासारखे मुलं गमावले आहेत त्यांच्यासाठी संवेदना असेल तर नक्की या प्रोटेस्टला सपोर्ट करा. मी करते. मला नाही वाटत की पुढे चालून ही आग आपल्या घरापर्यंत यावं. तिला तिथेच विझवायची. मंत्र्यांनी खरं तर राजीनामा देऊन द्यायला पाहिजे असं मला वाटते, माझं मत आहे. कारण की इतके पेपर लीक कुठल्या सरकारमध्ये झाले नसून जितके या मंत्र्याच्या पदावर बसल्यापासून झाले आहे. मला नाही माहीत तुमचं मत काय आहे, पण मी ॲज अ एक आई म्हणून मला हे वाटतं. तुमचं काय मला नाही माहीत, पण मला असं वाटतं की तो जो माणूस करतो आहे तो आपल्या लेकरासाठी करत आहे. भविष्यात ते आग आपल्या घरापर्यंत नाही आली पाहिजे, तर आजच आपल्याला त्याच्यासाठी भांडायचं आहे.